नमस्कार, टाइम्स 9 न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे। माळशिरस विधानसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने आपण माळशिरस तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन मतदारांची प्रतिक्रिया जाणून घेत आहोत। याच अनुषंगाने आज आपण धर्मपुरी, माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी या गावामध्ये आलेलो आहोत। आज धर्मपुरीतील गावातील जनतेला विचारणार आहोत की नक्की तुमच्या मनातील आमदार कोण, तुम्हाला आमदार विकास आघाडीचे हवेत का महायुतीचे। याच अनुषंगाने आज आपण या माळशिरस धर्मपुरी या गावामधून काय हॉटेल मालक आहेत, आपण त्यांनाच विचारूयात। या ठिकाणी हॉटेलचे मालक आहेत, आपण त्यांना विचारूयात। नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? सोमनाथ श्रीरंग माने, धर्मपुरी गावचे। हो। मला सांगा, आता 2-4 दिवसानं निवडणूक आहेत आमदारकीच्या, हो। काय वाटतं नक्की आमदार बदलायचा का ठेवायचा? नाही, रामभाऊ सातपुते आमदार नाही, आमदार ठेवायचा। का असं वाटतं की रामभाऊ सातपुते काम चांगलं आहे त्याचं? काय कामं केली? काम गोरगरिबाची करतोय आणि आम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ मिळाला 7,500 रुपये। अजून काय ते लाभ लाडक्या बहिणींना भेटला, हो, लाडक्या दाजींना नाही भेटला की पण दाजी मग आता तिचा काय तसं ते आपल्याला त्यांनी मोकळं दिलंय का? हां, मला एक सांगा, लाडकी बहीण योजना म्हटलं तर महाविकास आघाडी देखील म्हणते की आम्ही लाडकी बहीण योजनेला 3300 रुपये हप्ता करू, 3100 रुपये हप्ता करू, तर त्यात तुम्हाला काय बोलतो? ते तेवढ्यापुरतं बोलते ते, त्यांचं काम झाल्यावर परत 5 वर्ष बघायला बी येत नाही ते। या धर्मपुरी गावातून रामभाऊ सातपुते यांना मताधिक्याचं लीड मिळू शकतं? एक तुम्हाला सांगतो, इथं एक 80% मतदान त्यांना भरपूर पडणार। ह्या गावात 20% फक्त बघलेलं जाणार। 80% मतदान हे रामभाऊ सातपुते यांना पडेल, 20% मतदान हे विरोधी उमेदवाराला बाहेर जाईल असं बोलले जाते। आपण आणखीन लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। या नमस्कार भाई। हां, नमस्कार। काय वाटतं, म्हणजे आता आमदारकीची निवडणूक आहे, आमदार आता बदलायचा का ठेवायचा? ठेवायचा। का बरं असं वाटतं ठेवायचं? हाय, चांगलं काम आहे त्यांचं। कोणाचं चांगलं काम आहे? रामभाऊ सातपुते यांचं। काय कामं केलेत बरं या तुमच्या? त्यांना आम्हाला पाणी बिनी नव्हतं, ते पाणी बिनी करच्या वस्तीला दिले। बरं। आणि बहिणीचे पैसे बी माझ्या बायकोला बी आलेत, आमच्या आईला बी आलेत। बरं। चांगलं काम आहे आपलं, आणि सरकार बी चांगलं आहे त्यांचं। मोदीचं बी चांगलं काम आहे, मोदी साहेबांचं चांगलं काम आहे। त्यामुळे रामभाऊ सातपुते मला सांगा, आता लाडकी बहीण योजना म्हणतात, तर लाडकी बहीण योजना महाविकास आघाडी सरकार बी म्हणते आमचं सरकार आल्यानंतर आम्ही लाडकी बहीण योजनेचं हप्ता डबल करू। नाही, ही सरकार एक नंबर आहे। ही ह्यांच्या आमचा विश्वास आहे या सरकारवर, त्यामुळं आमचं सातपुत्यांनाच मतदान। धर्मपुरी गावातून लीड हे मताधिक्याचं लीड हे रामभाऊ सातपुते यांना मिळू शकतं? मिळू शकतं। भैया, तुला काय वाटतं, म्हणजे कोण येईल निवडून, रामभाऊ सातपुते का उत्तमराव जानकर? रामभाऊ सातपुते। तुला बी रामभाऊ सातपुतेच काय वाटतं? त्यांनी विकास केलेला आहे गावांचा। विकास केलेला आहे म्हणून रामभाऊ सातपुते। हां, विकास केलेला आहे म्हणून आम्हाला वाटतं की रामभाऊ सातपुते। आपल्या विधानसभा निवडणूक आहेत, येत्या 2-4 दिवसानं निवडणूक आहेत, काय वाटतं या निवडणुकीत आमदार बदलायचा का ठेवायचा? पहिल्याच आमदारांनी काम भरपूर केलं आहे, त्याच्यामुळे बदल कशासाठी? काय कामं केल्यात? भरपूर सभामंडप दिलेत, आरोग्याचं काम केलं आहे, रस्त्याची कामं आहेत, हायलॅम्प्स आहेत, आणि ज्यावेळी गेलं आणि ज्यावेळी काम घेऊन गेलो त्यावेळी रिटर्न कधी आलो नाही। काम 1-2 दिवसानं पूर्ण झालेल्याचाच फोन येतो। कोण आमदार होते? राम सातपुते होते। बरं, का असं वाटतं की तुम्हाला आता रामभाऊ सातपुते पुन्हा फिरशीत तेच असावे? कारण त्यांनी कामच तेवढी केले, तरुण पिढी पूर्णतः एवढी हे आहे की आकर्षित गेले। हेच स्थानिक आमदार होते पहिले, त्यांनी जेवढी कामं केली नाही तेवढी ह्यांनी 5 वर्षात केलेत। मग आणखी 5 वर्ष यांना दिले तर अजून कामं भरपूर होतील, अपेक्षितच आहे ना? अपेक्षितच आहेत। महाविकास आघाडीचे समोर उमेदवार आहेत, ते देखील जर निवडून आले तर ते देखील म्हणतात की आम्ही ते पण स्थानिकच आहेत की त्यांनी पण कामं केली असते तर आत्ता मग उलट ते तर स्थानिक होते। गेली 60 वर्षापूर्वी त्यांनी जेवढी कामं जेवढं संपर्क करायचं तेवढं आता मग प्रचाराला सुद्धा त्यांना फिरायची गरज नव्हती, कारण त्यांना या अगोदर संधी भेटलीच नाही। आता ही संधी त्यांना भेटली, त्या भेटली होती संधी, देणार नाही का मतदार म्हणून? संधीचं सोनं करून देणार की, पण राम सातपुतेच आमच्याकडे, कारण आमचे कामं त्यांनी केलेले आहेत ना, त्याच्यामुळे जो माणूस कामाचा आहे त्या कामाच्याच माणसाला आम्ही हे करणार, कामाच्या माणसालाच करणार। 100% आम्ही धर्मपुरी गावातून त्यांना मिळू शकतो? धर्मपुरी भरपूर, धर्मपुरी गावामध्ये आमच्या वार्डमध्ये बूथ नंबर 11 मध्ये 869 मतदान आहे। 869 पैकी 600 मतदान रामभाऊ सातपुते यांनाच होईल। 869 पैकी 600 मतदान रामभाऊ सातपुते यांना होईल। 600 2-4 दिवसानं विधानसभेच्या निवडणूक आहेत,
आता आमदार बदलायचा का ठेवायचा? आमदार हायच ठेवायचा आपला, का बरं असं वाटतं की आमदार हा हेच ठेवायचा? कारण की त्यानं विकास कामं जास्त केलेली आहेत कोणी केलं विकास कामं? सातपुते साहेबांनी. काय काय विकास कामं केले गावात तुमच्या? आत्ता आपल्या इथनं शिंदेवाडी धर्मपूर रस्ता हा बरेच काळापूर्वी म्हणजे झालाच नाही, अद्याप मी बघतोय असा झालेला दिसलाच नाही, पण त्यांना आत्ता हा रस्ता मंजूर करून आणला आहे. परत आपल्याला ठिकठिकाणी म्हणजे समाज मंदिरं दिले ते, मग त्यांना जास्त प्रकारे कामं केलेत, विकास कामं केलेत. ह्याच्या मागील पंचवार्षिक झालेले 2-3 बैल त्यात एक पण विकास काम झालेलं नाही आपल्या. बरं, मागील 5 वर्षापासून आमदार साहेबांनी व्यवस्थितरित्या तुमच्या गावाला भरघोस असा निधी दिला आहे का? हा दिला दिलाय. या धर्मपुरी गावातून त्यांना किती मताधिक्याचं लीड मिळू शकतं ते सांगता येत नाही आत्ता. ते सांगता येत नाही. हां, पण त्यांना मताधिक्याचं लीड इथून भेटेल का? भेटणार. आणि जर समोरचे तगडे उमेदवार आहेत, प्रस्थापित लोक त्यांच्याबरोबर आहेत, काय वाटतं त्या तगड्या आव्हानापुढं रामभाऊ सातपुतेंचं आव्हान ते पेलू शकेल का? त्या आव्हानाचं आपल्याला सांगता येत नाही आता सध्या, कारण की आता लाडकी बहीण पण योजना चालू आहे, त्या माध्यमातून मतं कोणाकडे किती फिरतात हे सांगता येणार लाडकी नाही. बहीण योजना महायुती सरकार बी म्हणतंय किंवा महाविकास आघाडी सरकार पण बोलतोय की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही लाडकी बहीण योजनेचं हप्ता हे डबल करू. पण ते फक्त आश्वासन देऊ शकतात, करू शकत नाहीत. बरं, महायुती सरकार इथून पुढं जर आलं तर ते लाडक्या बहीण योजनेचे पैसे पुन्हा नंतर तीच हप्ता चालू ठेवतील कशावरून? तेच ना म्हणतोय, मग त्यांचं फक्त आश्वासनच असतंय. मग महायुतीचं आश्वासन नाही का? नाही, हे चालूच ठेवणार. हां. आपल्याबरोबर बोलण्याकरता आजी आलेल्या आहेत, त्या आजींना आपण आजी नमस्कार. नमस्कार. आता निवडणूक आहे, त्या 2-4 दिवसानं निवडणूक मतदान करायला जायचं आहे. काय वाटतं मग मतदान करायला जायचं म्हणलं आता आमदार बदलायचा का तो ठेवायचा? बदलायचा म्हणजे आपला हाही जादा लाडक्या बहिणीचं झालं पाहिजे की. लाडक्या बहिणीचा आला पाहिजे. का बरं असं वाटतं लाडक्या बहिणीचं? का बरं म्हणजे मग आता आपलं हे तर लाडक्या बहिणीला ह्याच्या आधी काय दिलं आणि हे काय केलं ह्याच्या आधी? काहीच नाही केलं की. मग हाही जादा पुढं चाललं पाहिजे की आपण. हेच पुढं चालू. कोण आमदार आहेत आता माहितीचं? माहितीच सातपुते. का बरं असं वाटतं की सातपुते यायला पाहिजे का फक्त लाडकी बहीण योजना चालू केली म्हणून आलं पाहिजे? तसं नाही, लाडक्या बहिणीसाठी नाही. आपलं सगळं जर हातातलं गेलं तर परत आपल्याला काय येऊ शकतंय? आता जर गेलं तर परत येईल का आपल्याला? पण महाविकास आघाडीचं सरकार म्हणते आमचं जर सरकार जर आलं तर नक्कीच आम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता डबल करू. मग केलीच पाहिजे की. मग हे महाविकास आघाडीचं सरकार म्हणतंय, पण आता महायुती ज्यानं भाजप सरकारनं जी आता स्कीम काढली लाडकी बहीण योजना, त्याच योजना ती स्कीम पुन्हा म्हणते दुसरं घड्याळवालं पंजाबवालं सरकार म्हणतंय किंवा महाविकास आघाडी सरकार म्हणतंय आम्ही डबल करू. त्याच्यावर काय म्हणायचं? काय नाही, कोण काय करत नाही. कोण काय करत नाही, मोकारच आहे ते नसते. कोणी काय करत नाही ते नसते. काय करत नाही. मग रामभाऊ इथून निवडून येतील का या गावातून? रामभाऊ निवडून यायला काय सातपुतेवाले झालं पाहिजे आपल्याला. सातपुते झालं पाहिजे, निवडून सातपुतेच येणार. या ठिकाणी पंक्चरचं दुकान आहे, ते आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याशी आपण प्रतिक्रिया व्यक्त करूया. भैया आता 4 दिवसांनी निवडणूक आहे त्या आमदारकीच्या, काय वाटतं तुला? म्हणजे आमदार बदलायचा का ठेवायचा? आमदार आता चालूला तर राम सातपुते चांगला आमदार आहेत. बरं. आणि ह्याच्या अगोदर मागलच्या काळात डोळस ही होते आमदार, पण त्यांनी काय आपल्या गावासाठी असं म्हणावे अशी कामं केलेली नव्हती. बरं. ह्या आमदारांनी कामं आपली लहानात लहान गोरगरिबांच्या कामं चांगली केलेली आहेत. बरं. तर हे आमदार चांगले आहेत असं वाटतंय. म्हणजे गाव सगळं आमचं त्यांच्याबद्दल खुश आहे. काय वाटतं मग आमदार आता बदलायचा नाही का? आमदार हीच योग्य वाटतंय, राम सातपुते हेच योग्य वाटतंय. हां, तोच आमदार ठेवायचा. हो. काय वाटतं या गावातून त्यांना मताधिक्याचं लीड मिळू शकतं का? लीड त्यांना भरपूर भेटू शकतं, कारण आमचं मातंग समाजाचा पूर्ण पाठिंबा त्यांना लघुजी शक्ती सेनेतर्फे भेटलेला आहे. बरं, त्यामुळे ते निवडून येतील. हो. बरं. परत रामोशी समाजातर्फे बी त्यांना पूर्ण पाठिंबा आहे, दौलत नाना शितोळे त्यांच्यातर्फे. बरं, म्हणून ते निवडून येतील. हो. बरं, बोला. कोण हवे तुम्हाला आमदार, महायुतीचे का महाविकास आघाडीचे? मला राम सातपुते आमदार चांगले वाटतात बरं का बरं असं वाटतं तुम्हाला? कारण का व्यक्तिमत्व चांगलं आहे. बरं. कामं गोरगरिबाची चांगल्या पद्धतीने करतात ती. बरं. काय लोकांची ऑपरेशन केली व परत रस्त्याची कामं केली. बरं. आणि सर्वसामान्य माणूस जरी तिथं गेला बरं तरी माघारी येऊ शकत नाही.
कारण का कामच ते करतात. काम असते का? त्यासाठी आम्हाला आमदार राम सातपुते चांगला माणूस. तुमच्या गावात काय विकास काम केलेत राम सातपुते? आमच्या रोड झालं, पाण्याची सुविधा त्यांनी केली, परत 5-6 लोकांची ऑपरेशन केलेली आहेत मोफत. त्याच्यामुळं आम्हाला चांगलाच व्यक्ती आहे ना ती. चांगलंच व्यक्ती. हां, निवडून येईल 100% येऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं? जास्त काय सांगता येणार नाही, जास्त काय बोलत नाही. हां. फक्त जो इमानदार आहे आणि ज्यानं म्हणजे आम्हाला जे 60 जातीला जी ताटं वाढून दिलती त्यातला एक कुणीतरी गा चोरला या. तर असं जर प्रत्येक वेळेस चोरत राहिलं तर आपल्या ह्या जातीचं काय करायचं? 60 जातींचं तुम्ही जर 3 जातीसाठी एवढं करतात चाल तर राहिल्या मग आम्हाला काहीच राहणार नाही. तर त्याच्यावर काहीतरी फायनल व्हावा एवढीच फक्त इच्छा आहे. आणि हे तर जी चांगलं काम करतात ते सातपुते योग्य वाटतात. हा, एवढंच फक्त बोलायचं आहे. जय भीम, जय महाराष्ट्र. जय भीम, जय महाराष्ट्र. पण ती गाच चोरल्याला त्याच्यावर फायनल झाला पाहिजे. कोणी चोरला गास? कुणी चोरलाय, कुणी आमचा दाखला काढला हेच माहित नाही. आमचा दाखला होता तो, त्याच्यावर खोटी नावं टाकून तो दाखल्यावर त्याला ते मिळणं म्हणजे तिकीट. अलग लक्षात म्हणजे खोट्या दाखल्यावरती. हा, खोटा दाखला काढला, उमेदवारी घेतली. तुम्हाला कसं वाटतं की बाबा आता आमदार म्हणून तुम्ही कुणाला पाहता? रामभाऊ सातपुते. रामभाऊ सातपुते. का बरं रामभाऊ सातपुते? माणूस एक नंबर आहे. काम बरीच केली ती रस्त्याची ह्याची. सभा मंडप केलं इथं बाळूमामापाशी. चांगला आहे म्हणजे माणूस. काय अजून विकास कामं केलेत? बरेच केले ती. गोरगरिबांचं ऑपरेशन हे सगळं केलंय त्यांनी. गोरगरिबाचे ऑपरेशन केलेत. हो. मग तुम्हाला योग्य उमेदवार कोण वाटतो? तुतारीचा वाटतो का कमळचा वाटतो? कमळचा. कमळचाच वाटतो. येतील ह्या भागात ना ते निवडून? हो, येतील. हो. काय वाटतं भाया तुम्हाला? म्हणजे आता आमदार म्हणून तुम्ही कोणाकडे बघता? तुतारीकडे बघताय का इकडं कमळाकडे बघताय? कमळाकडे बघावं. का बरं असं वाटतं कमळाकडे? कामं केलेलं आहे, दुसरं काय. बरं, मग आता तुम्हाला काय वाटतं की कमळच पुन्हा निवडून यावं का? यावं वाटतं. आता 2019ला त्यांना दिलंच होती का? आता 2024ला काय बदल नको का? बदल काय, जी काम करतोय तेच ठेवायचं ना. हां, येणारा उमेदवार दुसरा कुठल्या पक्षाचा असेल काय ते काय कामं करणार नाहीत का तुमच्या ह्या गावाचा? आता माझ्या तर बघण्यात नाहीत कधी कामं केलेली. बघण्यात नाही. मग कोण येईल निवडून? राम सातपुते. राम सातपुते. बरं, थेट प्रश्न तुम्हाला पण, निवडून येईल की तुमच्या मनातला आमदार कोण? राम सातपुते. का तुम्हाला असं वाटतं की राम सातपुते? राम सातपुत्याने आमच्या धर्मपुरीत बरीच कामं केलेत. बाळूमामाचा सभामंडप केला आहे, रोडचं काम केलं आहे, लक्ष्मीचा सभामंडप दिला धर्मपुरीत. त्यामुळे आम्हाला राम सातपुतेच आमदार पाहिजे. राम सातपुतेच आमदार पाहिजे. यांना देखील बरेचशी विकास कामं राम सातपुतेने केलेत. त्यामुळं आम्हाला राम सातपुतेच आमदार हवेत असं बोललं जातं. पण तर आपण त्यांना विचारूयात ना. मामा नमस्कार. नमस्कार. बरं, मला एक सांगा, आता आमदारकीची निवडणूक आहे, 2-4 दिवसांना आमदार होणार आहेत. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे आमदार नक्की कुणाला करायचा? महाविकास आघाडीचा का महायुतीचा? बरं का, आजपर्यंत ह्या भीमनगरमध्ये पाण्याची सोय नाही. गाड्या फिरते त्या, मंत्री संत्री जात्यात येतात, पण इथं काय समस्या आहे हे कोणीच विचारत नाही. काय हे भीमनगर वसल्याला आता जवळजवळ 25-30 वर्ष झाले, पण इथं काय पाण्याची अजून पियाची सोय नाही. टाकी बांधली, त्याला पाईपलाईन जोडाना, ते काय नाही मोकळं नळ बसवल्यात का नाही, तो का नळ बसवल्या तर पाणी नाही. काय पण नुसतं मंत्री कुणी बी होऊन द्या, पण नुसतं वाटणीच पळत्यात, पण विचारून बसून उठसून काय बाबा समस्या आहे त्या लोकांच्या, काय मागण्या आहेत त्या, ही बघितलंच नाही ती. हो, काय रस्त्यानेच जात्या तर रस्त्यानेच पळत्यात, पण इथं पहिला मेन प्रॉब्लेम आहे ते पाण्याचा, पिण्याचा. काय एकही मंत्री येऊन विचारत नाही किंवा काय करत नाही. केलं ती नुसती बिलं काढतात आणि निघून जातात. 2019च्या आमदारानं काय केलं का नाही तुमच्या गावासाठी? केलंच नाही की केलं ते अर्धच करून ठेवले. आमदार बदलायचा का ठेवायचा? बदलावंच लागेल. आता मग कुणाला तुम्ही आमदार म्हणून बघता? महाविकास आघाडीच्या एकीकडे तुतारी आणि एकीकडे आता 2000 मागचे जे आमदार होते ते रामभाऊ सातपुते पुन्हा उभा आहेत या 2024ला. काय वाटतं दोघांपैकी मग तुम्हाला कोणाला वाटतं? आता कसं आहे, एका जनतेवर कुठलाच आमदार किंवा खासदार निवडत नाही. जी काम करेल त्याला मतदान करावंच लागणार. 2019च्या आमदारांनी काम केलं का? काम केलं त्यांनी बरं का, पण जिथं जिथं काय जे महत्वाचं आहे ते काय अजून काम झालेलं नाही. तुम्हाला काय वाटतं मग आमदार कोण व्हावा?
आमदार आता सध्याला बरं का सातपुत्यानं बरंच काम केलेलं आहे, बरं पण काय काय अपुरं राहिलं ते पूर्ण करणारा पुढचा कोण येणार आहे त्याने करावं. त्यांना करावं. हा या मावशी या, तुम्हाला बी विचारायचं आहे, गवत घेऊन आलाय असं. हां टाका जरा बोला. आता निवडणुका आल्या त्याजवळ, आमदार करायचं आहे, 4 दिवसानं आता मतदान करायचं आहे. काय मग आमदार नक्की कोणाला करायचं? सातपुते साहेबांना. का बरं? मी तर नाव बी सांगितलं त्या अगोदर तुम्ही म्हणला सातपुते साहेबांना. चांगला विकास आहे त्यांचं समाजकार्य चांगलं आहे, सहकार्य चांगलं आहे. म्हणून काय सहकार्य केलं त्यांनी? काय समाजकार्य केलं? त्यांचं गाव सोडून इथं राहिलं, चांगलं समाजकार्य केलं, सभामंडप दिला मग आम्हाला, इथं दिला सभामंडप. बरं चांगलं आहे त्यांचं कार्य, म्हणून आम्हाला वाटतं की साहेबच यावं. बरं. लाडक्या बहिणीचा काय फायदा तुम्हाला झाला? झाला की किती मिळालं आतापर्यंत? 7,500 मिळालं की. 7,500 मिळालं. हा. लाडकी बहीण त्यांनी दिली म्हणून तुम्ही म्हणता का रामभाऊला मतदान? नाही तसं नाही. मग? ती 5 वर्ष या गावात राहिल्या तर इथं आमच्या शेजारी, म्हणून आम्हाला करायचं आहे होय. मतदान त्यांना. हा या गावात जर समजा दुसरा आमदार जर निवडून आला तर का तुमच्या गावाचा विकास होणार नाही? नाही होणार. नाही होणार. नाही मग विकास कोणाकडून होईल? आमच्याकडंच. आमच्याकडून म्हणजे कुठल्या माणसाकडून? नव सातपुते साहेबाकडंच होईल, पण सातपुते आम्ही बी त्यांना सहकार्य केल्याशिवाय होईल तुमच्या का? गावातनं त्यांना मताधिक्याचं लीड पडू शकतं का? पडणार की. पडणार. हो 100% निवडून येतील. 4 दिवसांनी मतदान आहे, मतदान करणार का? हो करणार की. मग काय वाटतं आता आमदार बदलायचा का ठेवायचा? आमदार राम सातपुतेलाच करायचं. का बरं असं वाटतं की सारखं तेच आमदार असावं? कारण त्यांनी जे केले ना ते भरपूर केले महिलांसाठी. हे केले, लाडकी बहिणी योजना केली त्यांनी, परत STचं हाफ तिकीट केले त्यांनी. अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी म्हणजे केले, गरिबांसाठी भरपूर केलंय. म्हणजे ते त्यांनी रामभाऊने न करता त्यांच्या सरकारने केलं. हो. बरं. मग त्या सरकारला आपण सहकार्य केलं पाहिजे. जे आपल्याला सहकार्य करते त्यांना सहकार्य केलंच पाहिजे ना. आता तुमचं मत नक्की कोणाला जाणार? रामभाऊला जाणार का उत्तमराव शिवदास जानकरला जाणार? नाही रामभाऊला जाणार. रामभाऊला जाणार. लाडक्या बहिणी योजनेचा रामभाऊला फायदा झालाय का? तसं नाही म्हणता येणार. नाही, कारण ती योजना सरकारने राबवली आहे. बरोबर, पण त्या सरकारातनं ते उभं राहिलेत. बरोबर. ज्या सरकार म्हणजे थोडक्यात हे असते, ज्यांनी आपल्याला सहकार्य केले त्या सरकारांनी सहकार्य केले, त्या सरकारासोबत ते उभं आहेत, म्हणून आपण त्यांना सहकार्य करायचंय. हे आज त्यांनी आपल्यासाठी एक योजना केली, दुसरी योजना ती काढणारच नाही. एक योजना काढली म्हणजे दुसरं आणखीन काहीतरी आमच्यासारख्या गरिबांना काढणारच. ते महाविकास आघाडी सरकार म्हणते की लाडकी बहीण योजनेचं काय तुम्हाला 1500 रुपये असं, तर आम्ही त्याचे डबल करू, आम्ही वाढवू. आमचं जर सरकार आलं तर त्यावर तुमचं काय मत? आलं तरचा, ह्याच्या अगोदर होतंच. आलं तरचा विषय वेगळा आहे, होतं त्यावेळेस काहीच झालं नाही. मग आता जर त्यांनी आल्यानंतर केलंय तर हेच झालंय ना. आणि म्हणजे इलेक्शन यायच्या अगोदर त्यांनी सरसकट बायकांना म्हणजे न वगळता सगळ्यांना जे लाडकी बहिणी योजना त्यांनी हे केली, त्यात म्हणजे आमच्यासारख्या गोरगरिबांना भरपूर योगदान झाले त्यांना. हां, त्याच्यामुळे दिवाळी साजरी झाली काही महिलांच्या घरात. काही महिलांच्या नाही, सगळ्याच महिलांच्या. आज तसं बघायला गेलं तर ना त्यांच्या त्या 1,500 रुपयामुळं आम्हाला एवढं सहकार्य भेटलंय की ते आम्ही शब्दात व्यक्तच करू शकत नाही. तुमच्या या गावातून रामभाऊ सातपुते यांना मताधिक्याचं लीड मिळू शकतं का? हे मी नाही सांगू शकत. नाही, हे मी. किती मत आहेत तुमच्या घरात? आमच्या घरात 10 मत आहेत आमच्या घरात. 10 मतापैकी लाडक्या बहिणीमध्ये किती बहिणी आहेत घरात? आम्ही दोघीच आहेत. मग आता लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला मिळेल, लाडक्या दाजींना तर मिळालं नाहीत, मग ते दाजी तुमच्या बरोबर येतील का? हो, कारण ते 1,500 रुपये नुसत्या बहिणींनी खर्च केलेले नाहीत. कारण जे आम्ही घरात जे आमचं राशन भरलं ते आम्ही सर्वांनी खाल्लंय, त्यात आमचं सर्वांचं पोट भरलंय. त्याच्यामुळं आम्ही सर्वजण समाधानी आहोत. थोडक्यात सांगायला गेलं तर लाडकी बहीण योजना केली, त्या लाडकी बहिणी योजनेचा फायदा लाडक्या दाजींना पण झाल्या, ते लाडक्या मेहुण्यांना पण झाल्या, इतर तर आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच झालं असं महिलांचं मत आहे. त्यामुळं आमचे संपूर्ण मत हे रामभाऊ सातपुते यांना जाईल. आता चालूला विधानसभाची रणधुमाळी चालू आहे. 4-5 दिवसानं आता निवडणुका येणार आहेत, निवडणूक होणार आहेत, मतदान आपण करणार आहेत. काय वाटतं नक्की मतदानाच्या स्वरूपामधून तुम्हाला आमदार नक्की बदलायचेत का ठेवायचेत? नक्की आमदार कोण हवा आहे?
तसं पाहिलं तर आमदार चांगले आहेत बरं का, परंतु जे भाजपनं आणि त्यांच्या अजितदादा म्हणा किंवा ह्यांनी जे काय महाराष्ट्राचं राजकारण जे गढूळ केलं आहे त्यासाठी पवारांना साथ देणं हे गरजेचं आहे आत्ता. त्यासाठी जरी आमदार चांगले असले तरी वरचं भाजप सरकार काय बरोबर नाही शेतकऱ्यांच्या दृष्टीनं म्हणा किंवा कुठल्याही. तर त्यासाठी आम्ही जरी मी स्वतः पहिला भाजपचा कार्यकर्ता आहे पण आता ते दिवस राहिलं नाहीत. म्हणजे अटल बिहारीच्या काळातला कार्यकर्ता आहे मी, पण आता ती पार्टी मी सोडून तुतारीला आम्ही मतदान करणार आहे यंदा. या गावातून तुतारी मताधिक्याचं लीड घेऊ शकते का? 100%. 100%. तुम्हाला काय वाटतं? पाठीमागून तुम्ही म्हणला चांगली घेणार, तुम्हाला काय? तुतारीचं पहिल्यापासून इकडे जास्त वर्ष ह्याच आहे. तुतारीचे उमेदवार कोण आहेत बरं? जानकर. मग येतील का त्या भागातून निवडून? येणार की. ते जर निवडून आले ते विकास कामं तुमच्या गावातील होतील का? होणार ना, 100% होणार. तुम्हाला काय वाटतं बाबा, त्यांनी जर उत्तमराव जानकर जर निवडून आले या भागातून त्या उत्तमराव जानकर जर आमदार झाले तर तुमच्या गावाचं नंदनवन होईल का? होईल वाटतंय. कारण आता हे सातपुत्यांनी जी कामं केली त्यामुळे त्यांना पुढच्या पंचवार्षिकमध्ये ती कामं पुढं करावीच लागतील. हां, 100%. 100% पंचवार्षिकला त्यांनी काम पुढं करावंच लागतील. कारण आम्हाला आमच्या गावांना जर आता भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते, भाजपचे काही कार्यकर्ते म्हणून ते राहिले होते, पण तरी पण त्यांनी आता शरद पवारांच्या तुतारीची हाती हे घेतलेलं आहे. त्यामुळं उत्तमराव जानकरच या बाजूतून निवडून येतील असं एक त्यांनी मत नोंदवलेलं आहे. पुढं देखील काय होऊ शकतं हे सांगू शकणार नाही, कारण येत्या 20 तारखेला मतदान आहे आणि 23 तारखेला त्याचा निकाल आहे. मतपेढीमध्ये या गावातून काय पडतं आहे काय नाही काय माहिती नाही. मात्र येणाऱ्या 23 तारखेला काय झालेलं आहे, कोण पुढं कोण मागं कोण निवडून येतं याची नक्कीच या निशा आपल्याला होणार आहे आणि त्याची उत्सुकता सगळ्यांना लागलेले. कॅमेरामॅन फरहान मुलानीसह मी नौशाद मुलानी, टाइम्स 9 मराठी न्यूज, धर्मपुरी, माळशिरस. टाइम्स 9 मराठी, ध्यास नव्या संकल्पाचा.